महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी लागू करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेविरोधामध्ये आज कोल्हापुरामध्ये हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारलाय। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादा लाड, भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून टीईटी परीक्षा निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी टीईटी परीक्षेचा निर्णय रद्द होण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा येत्या 24 नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिक्षकांकडून सरकारला देण्यात आलाय। या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षिका आणि अनेक शिक्षक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। नाही, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो टीईटीचा निर्णय झाला त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं होतं। या अनुषंगानं 4 ऑक्टोबरला मोर्चा राज्यभर आयोजित केला होता आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी 1 तारखेला आम्हाला शब्द आश्वासन दिलं होतं की 16 ऑक्टोबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय, परंतु याबाबत कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही। आणि या अनुषंगानं शासनाचा निषेध करणं असेल किंवा शासनाला त्या ठिकाणी हे याचिका दाखल करण्यास भाग पाडणं असावं यासाठी राज्यभर मोर्चे आयोजित केलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं 8 तारखेला म्हणजे आज शनिवारी हा भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि या अनुषंगानं जर शासनानं त्या ठिकाणी याचिका अद्यापही दाखल नाही केली तर येणाऱ्या 24 तारखेला राज्यभर शाळा बंद आंदोलन आम्ही करून शाळा बंद करणार आहोत। नाही, आजचं हे 1 दिवसाचंच आहे, परंतु या म्हणजे हा शासनाला इशारा आहे। या अनुषंगानं जर त्यांनी नाही विचार केला तर 24 तारखेला शाळा बंदचं आमचं आंदोलन असणार नाही। त्या दिवशी तर 1 दिवसाचं केलेलं आहे, पण त्याच्या पुढची भूमिका आम्ही नंतर ठरवणार आहोत। नाही, शासनाचा दृष्टिकोन आम्हाला तर असं वाटायला आले की या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या पाहिजेत आणि ज्या फीच्या शाळा आहेत तेवढ्या चालू राहिल्या पाहिजेत, असं शासनाचं धोरण दिसतं।